हांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी कॉम्बॉक्सच्या अगदी उजव्या बाजूला अर्थात तुमच्या आणि या कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला असणाऱ्या अर्धाकृती पुतळ्यातील त्या जाणत्या राजाला त्रिवार वंदन करून आज 3 जानेवारी स्त्री शिक्षणासाठी या जगातील शिक्षणाची दारं जिनी उघडी केली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्या रणरागिणीला त्रिवार मानवंदना करून CPL CBD बेलापूर प्रीमियर लीग 2025 चा थरार पर्व आणि या पर्वातील सेकंड मॅच श्री स्वामी समर्थ विपक्ष डॅनियल वॉरियर्स। तर या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल झाला आणि पहिल्याच खरं तर या चेंडूवरती चौकार मिळतो आहे। 4 धावसंख्येने धावसंख्या वधारली गेली। अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहिदासजी पाटील। खरं तर नवी मुंबईचं शिवसेनेचं नेतृत्व आहे असं म्हटलं जातोय की हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या आखाड्यातील बंधन धाग्याचं काळीज वाघाचं मनगटावरती असणारा भगवा जो बंधन आहे शिवबंधन आहे ते ऐऱ्या गायऱ्यांना पेळता येत नाही असं म्हटलं जातोय आणि म्हणूनच ही अस्मिता जोपासण्यासाठी नवी मुंबईचं नेतृत्व ज्यांच्याकडे दिलं उपजिल्हा प्रमुख आदरणीय रोहिदासजी पाटील आपलं सहर्षाचं विनयी स्वागत केलं जातोय। स्क्वेअर लेगच्या दिशेनं टोलवलेला चेंडू एक धावसंख्या पूर्ण झाली। धावसंख्या धावपटलावरती वधारली गेली। धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 6च्या घरात। सलामीसाठी आलेला सागर ज्याच्या बॅटमधून एक चौकार मिळाला आणि एक एकेरी अशा 5 धावसंख्या दोन दुहेरी अशा 6 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळाल्या। CPL 2025 पर्व आणि या पर्वातील सेकंड मॅच दुसरा सामना या ठिकाणी सुरू आहे। डॅनियल ब्रदर्स विपक्ष स्वामी समर्थ या बॉलला मात्र ऑन साइडला ट्रॅव्हल केलेला चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने एक धावसंख्या पूर्ण होतो। एक धावसंख्या बरोबर धावसंख्या 1 वधारली। धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती तदनंतर विनायक सर खरं तर ग्रामीण स्तरावरती खेळताना त्यांचाही आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल। टेनिस क्रिकेटवरती प्रेम कोणी करावं ज्यांनी बॅटही कधी हातात घेऊन मैदानावरती खेळ केला नसेल त्यांनी क्रिकेटवरती प्रेम करावं। लाखो रुपये खर्च करावेत या टेनिस क्रिकेटवरती आणि आज असे अनेक चाहते सदीच्या भेट देतील या CPL 2025च्या पर्वाला। डॅनियल ब्रदर करून सलामीची जोडी आली सागर आणि त्याच्यासोबत असणारा लोहित। तर या लोहितनं मात्र अजूनपर्यंत स्वतःचं खातं उघडायचं आहे। तोच लोहित फलंदाजी मार्कवरती सज्ज। अतिशय सुरेख गुड लाईन स्पॉटवरती और पिच चेंडू होता जाईल का वन बाउन्स चेंडू जातो आहे। क्लाइन्स एक ब्रँडेड चौकार। डीजे मास्टर थोडंसं आम्ही थांबू आणि खरं तर पाहुण्यांचा सन्मान आणि त्याचबरोबर टीम ओनर्सचे सन्मान आम्ही करणार आहोत। रुद्र 11 या टीमचे टीम ओनर शशिकांत गायकवाड सरांचा आम्ही सन्मान करतो। आम्ही शशिकांत सरांना विनंती करू की यावं आपण या व्यासपीठावर आपलं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही हा सन्मान करणार आहोत। आणि त्याचबरोबर सन्माननीय अतिथी आज आवर्जून आपल्या स्पर्धेला मात्र नक्कीच भेट देण्यासाठी आलेले वरद लॉजिस्टिक्स या टीमचे खरं तर ओनर विनायक जे अपराध सरांचा आपण खरं तर हा सन्मान करतोय। अप्पा स्ट्रायकर्स या टीमचे खरं तर मी म्हणेन पुरस्कर्ते ज्या CBD टीमला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ज्या टीमला मात्र नक्कीच ज्यांनी लॉन्च केलं ते प्रशांतजी तडाके अप्पा दादा तडाके यांच्या खरं तर पवित्र शुभ हस्ते सरांचा हा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय। ओव्हर टू कॉम्बॉक्स। अभि गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज। हा अतिशय सुरेख शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फील्ड होतो। एक धावसंख्या पूर्ण झाली। एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली। धावसंख्या धावपटलावरती आमच्या पाठीमागे असणारा अगदी जो 12th मॅन त्या 12 या धावसंख्येवरती धावपटलावरती गुणपटलावरती धावसंख्या दिसत आहेत। गेस्ट इज गॉड आलेले पाहुणे देवा समान आहेत। 8 पर्व असेच नाहीत या पाहुण्यांच्या उपस्थितीतून त्यांच्या उदात्त भावनेतून आम्ही 8 पर्व CBD बेलापूर अर्थात माफ करा CBD प्रीमियर लीगचा 8वा पर्व या ठिकाणी पाहायला मिळतोय। अभी नाही तो कभी नाही शेवटचा चेंडू लास्ट टू गो। आखोट टप्प्याचा चेंडू खरपूस समाचार डीप मिड विकेटला चेंडू जाईल सीमा रेषा छेदून 4 धावांसाठी हा आलेला एक दर्जेदार चौकार। पाहुणी मोका हा मारला दणदणीत चौकार। जनकर्तव्य फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष सलीलजी गवळी यांच्या वतीने दणदणीत चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वधारली गेली। धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतो। 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद
16च्या घरामध्ये याच सरासरीनं वाटचाल केली. 4 षटकांचा सामना असावा आणि 5 षटकांचा सामना असेल आणि 5 षटकांच्या सामन्यात खरं तर 14ची सुरुवात जमेची बाजू आहे श्री स्वामी समर्थ टीमची, डॅनियल ब्रदरची. ती म्हणजे एकही विकेट्स अजूनही फॉलोअप झालेला नाही. आणि या वेळेला आपण पाहू शकाल छानशे क्षणचित्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संघ मालकांसह टीम ओनर टीम पॅकर महत्त्वाचे आहेत स्पर्धेसाठी. आणि ते टीम पॅकरांसोबत ही जी टीम आहे रुद्र 11 या ठिकाणी अगदी एक छानसा क्षणचित्र घेतला जातोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहेत. तोपर्यंत जाऊया अतिथी कक्षातील मान्यवरांकडे. आता रोहिदाजी पाटील म्हणजे एक डॅशिंग नेतृत्व, हजरजबाबी नेता, जे पोटात ते ओठावरती. आणि म्हणूनच नवी मुंबईमध्ये रोहिदाजी पाटील यांची एक ओळख आगळी वेगळी आहे. आणि म्हणूनच शिवसेनेचं एक नेतृत्व या नवी मुंबई उच्च शिक्षित उच्चभ्रू आणि चकचकीत शहराचं नेतृत्व करण्याची जबाबदारी एक उपशहर प्रमुख म्हणून उपजिल्हा प्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती झाली अशा हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं प्रेरित होऊन नवी मुंबईमध्ये भगवा झेंडा पेलण्यासाठी या शिलेदाराला नियुक्त केलं गेलं. तदनंतर विनायकजी यांची उपस्थिती आहे आणि आजचा अप्रूप सोहळा आहे. असं म्हटलं जातोय की या जाणत्या राजानं स्वराज्यासाठी केलेलं शौर्य पराक्रम आबादित राहील हजारो वर्ष या महाराष्ट्राच्या या देवगिरीच्या मायभूमीत. या राजाचं नाव प्रत्येकाच्या हृदयात राहील. त्या अर्धाकृती पुतळ्याला मानवंदना करून मान्यवर अतिथी कक्षात विराजमान आहेत. आकुट टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेनं टोलवलाय. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर? येस, हा येतोय आपल्या बॅटमधील एक दणदणीत चौकार. पाहुणी मोका हा मारला दणदणीत चौकार. चौकार जनकर्तव्य फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष सलीलजी गवळी यांच्या वतीने दणदणीत चौकार. थँक्यू. खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकाल कारण चौकाराच्या डीजे मास्टर थोडं लक्ष असू द्या. चला आणि सर क्षमस्व असावं. अजून एक सन्मान आम्ही करणार आहोत. त्यामुळे आपण वर्टिगो फायटर्स या टीमचे सर्वच सदस्य आणि त्यांचे टीम ओनर या सर्वांना आम्ही इन्व्हाइट करतो की तुमचा सन्मान आणि काही फोटोशूट्स आपल्याला करायचे आहेत. त्यामुळे आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण लगेच या. विक्रांत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सेकंड बॉल. पंचांच्या डाव्या बाजूनं ओ द विकेटनं मारा करतोय. एक मध्यम गतीचा गोलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. छाबलेला स्क्वेअर लेग कडे कारण आपण स्ट्रॉंग साईड पाहिली ज्याचं स्ट्रॉंग झोन आहे स्क्वेअर लेग. आणि त्या ठिकाणी या वेळेला मात्र अबॉली पद्धतीचा चेंडू डिपकॉर पॉइंटच्या दिशेनं चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. या सत्रातील आलेला हा 5वा चौकार. जवळजवळ धावसंख्या धावपडालावरती पाहायला मिळत आहेत त्या 2 दशक आणि 4-24च्या घरात 24 लॉस ऑफ नन विकेट्स विदाउट विकेट्स. कोणत्याही प्रकारची सफलता अजून प्राप्त करता आली नाही. ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या टीमला. गोलंदाजी मार्कवरचा जर विचार केला तर पहिला षटक घेऊन आला होता. नाव होतं अभि. ज्या अभिनं 3 चौकार दिले, 1 दुहेरी आणि 2 एकेरी. म्हणजे जवळजवळ 16 धावसंख्या दिल्या. एक सफलता प्राप्त करता आली नाही. दुसरा आला गोलंदाजी मार्कवरती विक्रांत आतापर्यंत 2 चेंडू. हॅट्रिक होईल का? मला वाटतोय CPL सीझन 8 ची पहिली हॅट्रिक कदाचित होईल का या मंचावरती या मैदानावरती. विक्रांत फलंदाजी मार्कवर स्नार आला. लोहित अतिशय सुरेख सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. येस. आणि इथं मात्र चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. हॅट्रिक होतोय चौकारांची. ती म्हणजेच डॅनियल ब्रदर्स यांच्या लोईची. पाहुणी मोका हा मारला दणदणीत चौकार. चौकार जनकर्तव्य फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष सलीलजी गवळी यांच्या वतीने दणदणीत आपण जर चौकार. पाहू शकाल या ठिकाणी अगदी हा मारलेला एक खणखणीत चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय 28. 28 बिनबाद अशी धावसंख्या धावपटालावरती आहे. पर्व फार महत्वाचं आहे. 8 काय तुमच्या भेटीसाठी अनेक पर्व येतील. तुम्ही मॅच आणि तेही अगदी उत्तम. डीप मिड विकेटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक धावसंख्या एक अद्यावत मैदान सीबीडीमध्ये. आणि निश्चितच भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावानं हा मैदान आणि त्याचबरोबर या मैदानावरती असणारी ग्रीनरी आणि खेळण्यासाठी अद्यावत एक आगळा वेगळा खरं तर आनंद देणारा मैदान आहे. अशा प्रकारचे मैदान फार निवडक पाहायला मिळतात. त्यातीलच एक मैदान आपण पाहू शकाल IPCL मधील नागोठणे ज्या ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा होत आहेत.
आणि इथं मात्र सीबीडीमध्ये सीबीडी प्रीमियर लीगचा हा 8व्या पर्वाचा अतिशय सुरेख. या वेळेला काय होणार, एक धावसंख्या. आउटफील्डचा जर विचार केला तर थोडंसं ग्रास अधिक तर वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आउटफील्ड थोडीशी का होईना लो दिसतोय. इथं मात्र तोच क्षेत्ररक्षणाला फायदा होतोय. अगदी हवेत गेणारे जे फटके आहेत ते फटके मोठे फटके धावसंख्या देऊन जातील, परंतु पाहायला गेला तर 12 चेंडूंमध्ये ज्या वेळेला 37 धावांची आवश्यकता असताना आत्ता विजय संपादन केला. सोमनाथ सारखा एक हार्ड हिटर या मैदानावरती धडकताना दिसला. सीबीडीची AK-47 आहे सोमनाथ आणि त्यानं मात्र आपली फलंदाजीची शैली या ठिकाणी दाखवली. अतिशय सुरेख सरळ हातानं लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा आलेला अगदी आपल्या बॅटमधून दर्जेदार चौकार. पाहुणी मोका हा मारला दणदणीत चौकार. जनकर्तव्य फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष सलीलजी गवळी यांच्या वतीने दणदणीत Thank you. चौकार. 34 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. 34 2 षटकं संपली जात आहेत म्हणजे 17च्या सरासरीनं वाटचाल करतोय. याच सरासरीनं जर वाटचाल केली तर किंबहुना 65 ते 70 धावसंख्या उभ्या करू शकतील डॅनियल ब्रदर. यांना थांबवून ठेवायचं असेल तर एक तंत्र शुद्ध करणं, गोलंदाजी करणारा गोलंदाज, एक प्रॉपर गोलंदाजी ट्रॅकवरती आणणं गरजेचं राहणार आहे. कर्णधारांमध्ये अगदी सल्लामसलत आणि संवाद सुरू झाला आणि आपण पाहू शकाल स्पर्धेचं आयोजन दर्जेदार, लाईव्ह टेलिकास्टिंगसुद्धा दर्जेदार. मला वाटतं क्रिकलाईनच्या माध्यमाने ही स्पर्धा कव्हर केली जातोय घराघरामध्ये आणि प्रत्येकाच्या अगदी स्मार्टफोनवरती यूट्यूबच्या माध्यमाने ही स्पर्धा कव्हर केली जातोय, प्रसारित केली जातोय. प्रसारणाची सेवा जेवढी दर्जेदार आहे खरं तर तेवढंच नियोजनाचं, सूत्रसंचालन आणि निवेदन आणि कॉमेंटेटर्स म्हणून तिहेरी भूमिका साकारणारा नितेश भोईर, नवी मुंबईच्या शिरपेचातील खरं तर तिन्ही भाषेवरती प्रभुत्व असणारा असा हा कॉमेंटेटर, समालोचक, सूत्रसंचालक तथा निवेदक नितेश भोईर मॅनफॉर्म करावे. अगदी स्पीडअप करायचं आहे. आत्ता 11 मिनिटं 44 सेकंद होत आहेत. तर पंचांना विनंती असेल की टाईम अलर्ट करा खेळाडूंना. आज 10च्या लॉट्समध्ये खरं तर इकडे जे होणारे सामने आहेत त्या वेळेतच पूर्ण होणं गरजेचं आहे, कारण टाईम इज मनी बट लाईफ इज पर्सेस. जिंकणं महत्त्वाचं नाही, कारण लीगमध्ये खेळत असताना एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता और एक हार से कोई फकीर नहीं बनता. एखादी मॅच गेली ना तर खचून जाऊ नका. पुढच्या मॅचसाठी व्यूहरचना करा, रणनीती आखा. तुम्हाला परत एकदा विजय संपादन करता येईल. पॉईंटच्या दिशेनं अप्रतिम क्षेत्ररक्षण पहिला खरं तर हा शिलेदार टिपला गेला आणि झेलच्या स्वरूपात हा फलंदाज होतोय, ज्या फलंदाजाचं नाव आहे स्ट्राईकसाठी आलेला सागर होतोय. बॅक टू डग आउट. असा कसा बॉल सुटला, ही गेली विकेट. नाना कुदळे व बाळू चंदानी यांच्या वतीने विकेट. क्रमांकावरती नवीन येणारा शुभम. इंडियन टीमचा विचार केला तर एक हार्ड हिटर विराट कोहली, अनपेक्षित यश, अपेक्षेपेक्षाही अगदी उंच भरारी घेतली ज्यांनी स्वतःच्या काराकिर्दीत. या वेळेला तोच शुभम अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, स्वतः चेंडू मात्र काय होतोय, जाणार सीमारेषेच्या बाहेर. हा आलेला एक खणखणीत चौकार. पाहुणी मोका हा मारला दणदणीत चौकार. जनकर्तव्य फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष सलीलजी गवळी यांच्या ब्रँडेड जनसंकल्प फाउंडेशनचा ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. सकाळच्या सत्रात जर आपण ड्यू फॅक्टर जर विचार केला तर सकाळच्या सत्रात 11 साडे 11 वाजेपर्यंत खरं तर आउट विकेट इन विकेट थोडीशी लो असतोय, खेळण्यासाठी थोडीशी दिक्कत होतोय, अडचण होतोय. अशा वेळेला चेंडूच्या वरती असणारा, टेनिस क्रिकेटच्या चेंडूच्या वरती असणारा जो आवरण असतोय कॉटनचं, त्याला खरं तर थोडासा कुठेतरी आणि तरीसुद्धा फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते अतिशय दर्जेदार फटके या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. शुभम स्वतःचं खातं यांनी चौकारानिशी उघडलं. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धावसंख्या पूर्ण केली. गुड रनिंग बिटवीन
या दोघांमध्ये शुभम आणि त्याचबरोबर लोहितमध्ये 2 धावसंख्येबरोबर स्वतः पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती, तर सांघिक धावसंख्या 40 धावसंख्या पूर्ण होत आहे 4 दशकांमध्ये 1/40. डॅनियल ब्रदर सेकंड मॅच CPL सीझन 8 8व्या सीझनची दुसरी मॅच आपण अनुभवतोय. समोर पाहू शकाल अगदी मान्यवरांचे फ्लेक्सी, त्या बॅनरवरती असणारे अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन जातील. अतिशय सुरेख या वेळेला मात्र निश्चित हिट केला जातोय, त्रिफलाचित बाद होतोय, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातोय. परतावं लागेल या वेळेला शुभमला बॅक टू पॅव्हेलियन. असा कसा बॉल सुटला. वेगळे रूप धारण करू लागले. म्हणजे असं म्हटलं जातोय की परिवर्तन हा संस्कृतीचा नियम आहे, त्याप्रमाणे आपण बदलायला हवं. आता अत्याधुनिक अनेक तंत्र वापरले जात आहेत आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्पर्धा दरम्यान आपल्याला एक चांगल्या प्रकारचे टेक्निकल काही तांत्रिक नाविन्यपूर्ण उपकरणं खरं तर वापरले जात आहेत, जे आता CBD बेलापूर CBD या विभागातील CPL 2025च्या 8व्या पर्वासाठी. गोलंदाजी मार्कवरती जलदत गतीचा गोलंदाज, शॉर्ट फुल टॉस चेंडू होता, कलायो के सहारे मोडने का प्रयास. खरं तर मनगटाच्या साह्यानं टोलवण्याचा प्रयत्न फसला गेला. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न सफल ठरला. 0 धावसंख्येची मोहर या चेंडूवरती लागली गेली आहे. त्या स्थितीमध्ये धावसंख्या धावपटलावरती 2/40 घरात. गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज केतन. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. अतिशय सुरेख चेंडू सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण झाली आणि 1 धावसंख्येबरोबर 1 धावसंख्येनिशी धावसंख्या बदलली गेली. धावसंख्या धावपटलावरती 41, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2/41. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची ताकद जिच्या विचारातून प्राप्त झाली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिन, जन्मोत्सव आणि त्या जन्मोत्सवाचा आनंद संबंध भारतवर्ष घेत असताना आमच्या CPLचं ओपनिंग आज अगदी माझ्या अर्धाकृती पुतळ्यात असणाऱ्या 16व्या शतकात या महाराष्ट्राला देवगिरी म्हटलं जायचं आणि या देवगिरीवरती 5 परकीय सत्ता अधिराज्य करीत होत्या. त्यावेळेला शिवनेरी गडावरती एक दिवा जो असा पेटला वातने त्याची विजली हो. आज 4.25 वर्ष उलटून जात आहेत तरी प्रत्येकाच्या हृदयात एक राजा जिवंत आहे, ज्या राजाचं नाव आहे एक सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना त्रिवार वंदन करून या स्पर्धेला सुरुवात केली आणि या स्पर्धेला सुरुवात करताना अनेक या स्पर्धात्मक खेळाव्या, प्रामाणिक खेळाव्या, खेळाडू वृत्तीनं खेळाव्या. स्पर्धा तुमच्या आयुष्यात खूप येतील आणि म्हणूनच अगदी पहिल्या सत्रात नितेशजी भुईर यांना सांगितलं की कॉम्प्रोमाइज, तडजोड फार महत्त्वाची. आयुष्यात तडजोड केल्यानंतर मग तुमचं अगदी प्रापंचिक जीवन असो किंवा क्रीडा क्षेत्रातील खेळातील जीवन असो, ते महत्त्वपूर्ण असणार आहे. तडजोड या वेळेला करणं स्पीडअप करायचं आहे सामना, कारण 16 मिनिटं 17 सेकंद होत आहेत. 4थ्या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी येतो आहे मयूर. वैयक्तिक पहिलं, सांघिक 4थं मयूर. पंचांच्या डाव्या बाजूनं ओध विकेटनं मारा करतोय. आखूट टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटला असणारा क्षेत्ररक्षक पकडतोय झेल. परतावं लागेल. 3री विकेट प्राप्त होतोय डॅनियल ब्रदरची स्वामी समर्थला. ती सुद्धा मला वाटतोय तुषारच्या स्वरूपात. थँक्यू असा कसा जस्ट बॉल अ सुटला. मोमेंट. डीजे मास्टर थोडं आम्ही थांबू. चला, वर्टिगो फायटर्स आणि तुमचा संपूर्ण संघ फोटोशूटसाठी या आणि या संघाचे संघ मालक दीपेशजी उद्देशी यांना मी इन्व्हाइट करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. शेवटचा कॉल आम्ही करतोय. वर्टिगो फायटर्स ऑल टीम मेंबर्स अबू, पूर्ण टीम, ऑल टीम मेंबर्स
Can you please gather towards main presentation box? फोटो शूट आणि सन्मानही आम्ही करणार आहोत. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. जाऊया या षटकातील पहिला चेंडू असावा, माफ करा दुसरा चेंडू असावा, कारण गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती मात्र एक सफलता प्राप्त झाली झेलच्या स्वरूपामध्ये. दुसरा चेंडू मयूर अतिशय सुरेख. या वेळेला मात्र आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, शफल होण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. असे चेंडू खेळायचे असतील तर तुम्हाला पददालित्य फुटवर्क फार महत्त्वाचं आहे. लेफ्ट फूट खरं तर डावा पाय हा अगदी पुढे घेऊन हा फटका खेळणं सहजरित्या, परंतु इथं मात्र थोडासा फलंदाज फंबल झाला. यष्टीरक्षकाच्या विकेटकीपरच्या हातामध्ये दस्त्यानं चेंडू गेला. निर्धाव चेंडूची सांगता. परत एकदा अतिशय सुरेख लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला फील्ड होतो. एक धावसंख्या पूर्ण झाली, धावसंख्या 1 निशी वाढली. धावसंख्या धावपटलावरती 42. तसं पाहिलं तर दुसरा विकेट फॉलोअप झाला ना तेव्हापासून खरं तर धावसंख्येला आळा बसला. तुषाराला कोणत्याही प्रकारचं योगदान दिलं नाही, तर गोल्डन डकआउट होताना मात्र तुषार परतला पॅव्हेलियनमध्ये. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज रोहन. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक. चौथ्या षटकातील पुढचा चेंडू मयूरचा. हो, रिव्हर्स स्वीप अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि तोही सक्सेसफुल. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर आलेला हा एक ब्रँडेड चौकार. पाहुणी मोका हा मारला दंड. माध्यमानं हा एक ब्रँडेड दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीप अटॅम्प्ट केला, अगदी सुईमधून धागा ओवला जावा त्याप्रमाणे अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू सरळ सीमारेषा छेदून 4 धावांसाठी गेला चौकार. मयूरचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू पाठवलाय, जाईल का? येस, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. CPL ब्रँडेड चौकार. पाहुणी मोका पहिली हॅट्रिक या मैदानावरती लगावली गेली ती लोहितच्या माध्यमातून. तो खरं तर CPL मधील चौकारचा पहिला हॅट्रिक. या षटकातील शेवटचा चेंडू मयूरचा. आखूट टप्प्याचा चेंडू परत एकदा त्याच पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉइंटकडे मात्र चेंडूला फील्ड होतोय. तोपर्यंत काय होईल? लाऊडली अपील आहे, अपील फेटाळला जातोय. या वेळेला हे रिंग असेल आणि मात्र निकाल येतोय. नॉट आउट. पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय हा फलंदाज, ज्या फलंदाजाचं नाव आहे लोहित. इथं मात्र धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटालावरती 52. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 52. शेवटचं षटक. आता 4 षटकांचा खेळ संपला. 24 चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटक म्हणजे पहिला षटक संपला होता 16 धावसंख्या. दुसरा षटक संपला होता धावसंख्या धावपटालावरती 34. तिसरा षटक संपला होता धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळाल्या 41. आणि आता चौथा षटक संपतोय. धावसंख्या धावपटालावरती आहेत 52. अजूनही 6 चेंडू. स्लॉगोर हानामारीचं षटक कोण घेऊन येतोय? ज्या षटकावरती मोठे फटके पाहायला मिळतील या मैदानावरती. नेक्स्ट मॅचला अगदी पुकार दिला जातोय, ज्याचा नाणेफेकीचा कौल होईल. थर्ड मॅच रुद्र 11 विपक्ष मिरान 11. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना रिक्वेस्ट असेल की प्लीज इनिंग एंड झाल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे साथी कॉमेंटेटर्स नितेश भोईर मुख्य मान्यवरांना आमंत्रित करतील आणि नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी होईल. माफ करा, अकाल ज्योत वर्सेस चंदनी ब्रदर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र पाहायचा आहे चेंडूला फील्ड होतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण झाली आणि 1 धावसंख्येची धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 53. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 53. धावसंख्येला थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि तसं पाहिलं तर शेवटचा षटक घेऊन आला जयेश. पंचांच्या डाव्या बाजूने एक फिरकीचा जादूगार, संत गतीचा गोलंदाज,
व्हॅरिएशन पाहायला मिळत आहेत. कधी कधी इन स्विंग आउट स्विंग करतोय, रिव्हर्स स्विंग परत एकदा अटॅम्प करतोय आणि इथं मात्र निश्चितच येतोय खणखणीत चौकार. पाहुणी मोका हा मारला दणदणीत चौकार. चौकार जनकर्तव्य फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष सलीलजी गवळी यांच्या वतीने दणदणीत चौकार. चौकार अख्ख्या मार्केट मध्ये संख्या वधारली गेली. आता या वेळेला मात्र आपल्या कोट्यातील म्हणजे वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं निर्णायक षटक फेकण्यासाठी जयेश गोलंदाजी मार्कवरती आला. आखूट टप्प्याचा चेंडू फेकला खरं तर पुल करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्वीप घेतला आणि या वेळेला सेकंड स्लिपच्या दिशेनं असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या सह्यानीची धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती आहे ती 57-57. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. घेऊन येणार परत एकदा जयेश. संथ गतीचा गोलंदाज स्पिनर आहे. रिव्हर्स स्वीप अटॅम्प करणारा गोलंदाज या वेळेला फसवलं जातोय. क्षेत्र निवडलं होतं फाईन लेगचं. एस्टनच्या अगदी जवळून वरून जाणारा चेंडू असं वाटलं होतं अवांतर होईल का, परंतु आपल्याला या चेंडूमध्ये व्हॅरिएशन पाहायला मिळालं. ही खासियत आहे जयेशची गोलंदाजीची. अतिशय सुरेख खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र काय होईल, एक धावसंख्या पूर्ण केली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 58च्या घरात 58. 58 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक असावेत. सेकंड लास्ट टू गो. चेंडू घेऊन जाणार जयेश. CPL 2025 2025 मधील 8वा पर्व आपण अनुभवतोय, तेही एका अद्यावत मैदानावरती. अतिशय सुरेख आखूट टप्प्याचा चेंडू. या वेळेला काय होणार, पकडला जाईल का झेल, आणि निश्चितच या वेळेस चेंडू मात्र हा येतोय एक खणखणीत आपल्या बॅटमधून एक गगनचुंबी षटकार. हा बघा क्रिकेटचा थरार आणि हा गेला खणखणीत षटकार. षटकार प्रशांत दादा 64. 64 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 64 धावसंख्या धावपटलावरती लास्ट टू गो. शेवटचा चेंडू घेऊन जाईल. 5 षटकांच्या सामन्यांमध्ये तसं पाहिलं तर अगदी गोलंदाजी मार्कवरती असणारा जयेश थोडासा महागडा ठरला. एक चौकार, एक षटकार, एक एकेरी. अतिशय सुरेख परत एकदा अतिशय जोरदार प्रहार केला चेंडूवरती, आघात केला, आवाज आला आणि त्या स्वीट साऊंड न दिल्यात या वेळेला शेवटच्या चेंडूवरती परत एकदा 6 धावा. हा बघा क्रिकेटचा थरार आणि हा गेला खणखणीत षटकार. षटकार धन्यवाद. प्रशांत 70 धावसंख्या उभारल्यात. 71 धावांचं एक मोठं आव्हान टार्गेट समोर उभं ठेवलंय. खरं तर चेस करताना श्री स्वामी समर्थ या चेस करू शकेल का, कारण त्यांच्याकडे चेंडू शिल्लक असणार आहेत 30, आणि जर डिफेन्स करायचे असतील तर डॅनियल ब्रदरला काहीतरी रणनीती आखावी लागेल, काहीतरी व्यूहरचना आखावी लागेल, एक तंत्रशुद्ध एक तरबेज गोलंदाजी मार्कवरती आणावे लागतील, आणि इथं मात्र रोखून ठेवावं लागेल तेच डॅनियल ब्रदरला. जाऊ नका कुठेही. ज्या ठिकाणी परत एकदा जाऊया आपण, ज्या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल होईल आजच्या दिवसातील 3rd मॅच, आणि 3रा सामना असणारा काल ज्योत वर्सेस चांदनी ब्रदर्स. थँक्यू पंडित सर. आणि फार छान समालोचन होत असताना आपण या मॅचला एन्जॉय करतोय. तसं बघितलं गेलं तर क्रिकेटनं नेहमी प्रत्येकालाच आनंद दिलाय. आज त्याच क्रिकेटचा आनंद आपण घेतोय. प्रीमियर लीग ही संकल्पना आपण पाहतोय. अगदीच या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी आम्ही सन्माननीय अतिथी ज्यांनी नेहमीच CBD प्रीमियर लीग या संकल्पनेला नेहमीच आधाराचा हात दिलाय. अर्थातच मगाशी जो उल्लेख झाला नितेश पंडित सरांनी जो उल्लेख केला, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार खरं तर युवा वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी साहेबांनी नेहमीच खरं तर मी म्हणेन या नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये अग्रोली आणि बेलापूर या विभागामध्ये नेहमी खरं तर CBD या परिसरामध्ये नेहमी मात्र नक्कीच त्यांना आपण पाहिलंय. अर्थातच रोहिदास पाटील साहेबांना मी विनंती करू की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. जितकं फास्ट आपल्याला येता येईल तितक्या फास्ट आपण या. आणि रोहिदास पाटील साहेबांसोबत आपण थोडीशी चर्चाही करणार आहोत. सीझन 8 8व्या पर्वामध्ये नाविन्यपूर्ण
आणि इनोव्हेशन्ससाठी ओळखला जाणारा हा खरं तर CBD परिसर. या CBD परिसरामध्ये अनेक पोलीस ऑफिसर्स आपल्याला पाहायला मिळतील, अनेक हाय क्वालिफाईड एज्युकेटेड वर्ग आपल्याला पाहायला मिळेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण खरं तर कलाकृती सादर करणारे अनेक कलाकार आणि त्या कलाकारांचा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. जिथे आपण पाहतो ना की क्रिकेटलाही फार छान मी म्हणेन एक चांगलं नाव आणि चांगला आकार आलाय. रणजित आहेच टीमचे कॅप्टन. आज ते आमच्या समवेत जुळले जातील एक अतिशय धडाकेबाज असे खेळाडू. अर्थातच अकाल ज्योत सेवा संस्था या टीमला ते लीड करतील आणि त्यांच्या विरोधात टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे चंदानी ब्रदर्स. हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. फरीद सर आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला आपण देऊया शुभेच्छा. छापा आणि काठा या नाण्याच्या दोन बाजू. प्लीज जॉईन विथ अस. साहेबांना विनंती करू की आपण मध्यभागी. फरीद सर कॅन यू जॉईन दिस साईड प्लीज. कॅमेरा आपल्याला पाहतोय. अर्थातच पाहुण्यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय. हु विल कॉल? फरीद सर विल कॉल. आपलं स्पेशल चांदीचं कॉईन आहे. तो कॉईन आम्हाला खरं तर सापडला नाही. अर्थातच शिवम सर मैदानाच्या आतमध्ये खरं तर मैदानाची पाहणी करायला गेले होते. एका बाजूला CPL लिहिलेलं आहे, एका बाजूला अमोल ज्वेलर्स अनमोल ज्वेलर्स असं लिहिलेलं आहे. अनमोल ज्वेलर्स एका बाजूला लिहिले ज्यांनी आपल्याला हे नाणं पुरस्कृत केलं आहे, एका बाजूला CPL असं लिहिलं आहे. कोण कॉल करेल? फरीद सर कॉल करतील. येस, आम्ही रोहिदास पाटील साहेबांना विनंती करू की आपण नाणं फ्लिप करा. अनमोल. अनमोल ज्वेलर्स इज द कॉल अँड येस इट इज. टॉस जिंकलात फरीद सर. नाइस मीटिंग यू वंस अगेन आफ्टर 1 year. क्या रहेगा डिसीजन? डिसीजन में अभी जस्ट थोड़ा टीम के साथ डिस्कस करके another 5 minutes I'll let you know. When we talk about cricket, it's all about thrilling experience. How you will summarize season 8? It's really wonderful year to play. You know, it's a very good tournament been organized for last so many years. And I really appreciate the committee, CPL committee, especially Pansare, Shukla, Appa, and all other members. And this is a big tournament for CBD. You know, we get chances to play. All of the CBD players, they get chances to perform here, and you know, year after, like you know, the team can come up and we can have good players coming up representing for CBD. थँक्यू सो मच अँड गुड लक फॉर द नेक्स्ट गेम ॲज वेल. रणजित तुमच्याकडे आली आहे. खरं तर मी म्हणेन टॉस प्रलंबित डिसिजन. तुम्ही टॉस जिंकला असताच तर काय डिसिजन असता? ॲक्च्युली डिसिजन सांगेन मी, कारण त्याने अजून त्यांचा डिसिजन सांगितलेला नाही आहे. आपल्या CPL बद्दल म्हणायचं झालं तर म्हणजे CPL एक अशी स्पर्धा होऊन गेले की म्हणजे एक CBDचा एक महोत्सव होऊन राहिला आहे. ह्या टुर्नामेंटची खूप आतुरतेने वाट बघतो आम्ही वर्षभर आणि त्या तो दिवस आज आलेला आहे. खरोखर सुंदर टुर्नामेंट असे दरवर्षी खेळायला खूप मजा येते खेळायसाठी. बघूया, पहिली मॅच आहे, टीम वगैरे चांगली बनलेली आहे यावर्षी. बघूया, मॅचनुसार समजेल. शुभेच्छा असतील. अर्थातच रणजित. रोहिदास पाटील साहेब आहेत. साहेब, नेहमी खरं तर CBD परिसर म्हटलं की मग या स्पर्धांच्या आवर्जून वाट पाहिली जाते आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे 8 वर्ष सातत्यानं काहीतरी नवीन याही वर्षी आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत तुमचा अनुभव आणि या CBD खरं तर क्रिकेट रसिकांसोबत जोडल्यानंतर तुम्हाला एकंदरीत या स्पर्धेसोबत जोडल्यानंतर तुम्हाला काय सांगता येईल आणि तुम्ही या सर्वच टीम्सना कशा शुभेच्छा देणार? खरं तर CPL, CBD प्रीमियर लीग ह्या ज्या स्पर्धा नाना कुदळे आणि त्यांचे सर्व सहकारी, मी म्हणेन की अप्पा तडाके आहेत, चंदानी आहेत, शुक्ला, असे अनेक पदाधिकारी या ठिकाणी ह्या स्पर्धांचं आयोजन करत असतात आणि तुमच्यासारखा चांगला कॉमेंटेटर या ठिकाणी उपलब्ध होतो. तिकडे रायगड भूषण कॉमेंटेटर आहे, इकडे दोन्ही कॉमेंटेटर इतके सुंदर कॉमेंट्री ते सांगत असतात की ते त्याच्याने त्यांना उत्तेजन मिळत असतं. खरं तर ही स्पर्धा म्हणजे नव्या मुंबईतील एक भूषण आहे. खरोखर इतकं सुंदर मैदान आणि ह्या नयनरम्य अशा परिसरामध्ये डोंगराच्या भागात ह्या स्पर्धा होत असतात आणि खरं तर खूप छान स्पर्धा असतात आणि अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी आयोजकांकडून केलं जातं. आणि मी म्हणतो की ह्या ठिकाणच्या जे स्पर्धक आहेत, जे खेळाडू आहेत, जे स्थानिक खेळाडू आहेत, त्यांच्या खरोखर सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा भरणं फार गरजेचं असतं आणि ह्या स्पर्धा या ठिकाणी
सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी भरत आहेत. आणि हे स्पर्धक म्हणा किंवा हे आयोजक म्हणा, प्रत्येक माणसाला, प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक मान्यवरांना मानाचं स्थान या ठिकाणी मिळत असतं. आणि त्याच उद्देशाने इथे बरेचसे प्रेक्षक म्हणा किंवा मान्यवर आवर्जून इथं हजेरी लावत असतात. त्यापैकी मी एक आहे की एक मान असतो, तो मान सन्मान या ठिकाणी आम्हाला मिळतो. आणि बाकी काय, शेवटी आम्ही जे काय सहकार्य करतो ते आपल्या स्वइच्छेने करतो, परंतु खरोखर अतिशय चांगल्या स्पर्धा जेणेकरून ह्या परिसरातील तरुणांना या ठिकाणी त्यांचं कलागुणांना वाव मिळते, असेच छोट्या छोट्या स्पर्धांमधून मोठे खेळाडू या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या आयोजकांकडून, या CPL कडून केलं जातं. इतकंच मी म्हणेन. आणि या सर्व खेळाडूंना आणि आयोजकांना मी पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आम्ही मान्यवरांना विनंती करू की आपण थोडं थांबावं आणि यानंतर आपण सन्मान हे घेणार आहोत. दोन्ही टीम्सचा सन्मान आम्ही करतोय. सर्वप्रथम चंदानी ब्रदर्स, बालू चंदानी त्यांची संपूर्ण टीम यांचा सन्मान आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करतोय. रोहिदाजी पाटील साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान होत असताना एक संघ मालक आणि त्या संघ मालकाचं कॉन्ट्रीब्युशन प्रीमियर लीगच्या संकल्पनेमध्ये नेहमी आपण पाहत आलोय. आणि अर्थातच एका टीमला पॅक करणं, एका टीमची बांधणी करणं, या टीमसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवणं, या सर्व गोष्टी करत असताना मॅचमध्ये काय घडतंय तर या मॅचमध्ये अजून एक उंच आणि लांब असा षटकार आलाय. नितेश पंडित सर जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत, गतवर्षी ज्याच्या बॅटच्या माध्यमातून एक असा षटकार आम्ही पाहिला जो ओव्हर द रूप गेला होता, असा इतका स्फोटक फलंदाज मयूर पवार मैदानाच्या आतमध्ये. आणि आता त्याची बॅट मात्र त्या षटकारांची आणि चौकारांची आतषबाजी करत असताना आपणास पाहावयास मिळतीये. पॉवर ऑफ पवार असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही CBDचं. आणि म्हणूनच याच CBD बेलापूरमध्ये मयूर धडकलाय. खरं तर अतिशय सुरेख 15 धावसंख्या धावपटलावरती असताना परत एकदा हलकासा दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडूला फक्त हलकीशी दिशा देण्याचा प्रयत्न. एक धावसंख्येनं धावसंख्या वधारली. षटक संपलं गेलं मला वाटतोय. आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 16च्या घरामध्ये. म्हणजे पहिल्या 17मध्ये ज्याप्रमाणे एक षटक संपलं होतं, धावसंख्या होत्या 16, त्याचप्रमाणे आता इथं मात्र तसाच प्रत्युत्तर देताना श्री स्वामी समर्थ संघ दिसतोय. जाऊया परत एकदा चंदानी ग्रुप आणि यांच्या छानशा एका फोटोनंतर मान्यवर या कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. किंबहुना आजही चैतन्यानं सळसळणारी ती मशाल, असं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीसाठी लाभलं ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे एक शिवसैनिक आदरणीय रोहिदाजी पाटील आमच्या सर्व आयोजकांना आणि सर्व खेळाडूंना प्रचंड शुभेच्छा देऊन कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. आणि म्हणूनच म्हटलं 1966ला विजयादशमीला हिंदू 3.5 मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावरती दादरमध्ये स्वतःच्या राहत्या घरी या शिवसेनेची स्थापना केली होती. तेव्हा बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं की गाव तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक निर्माण करीन. नवी मुंबईमध्ये रोहिदास पाटील यांच्यासारखा एक हाडाचा शिवसैनिक निर्माण केला. या नवी मुंबईमध्ये हे भगवं वादल, खरं तर आज हे भगवं ध्वज आपल्या खांद्यावरती पेलणारा. जाऊया प्रत्येकदा मैदानावरती. दुसरं षटक घेऊन येतोय तुषार, मध्यम गतीचा गोलंदाज तुषार. खरं तर शॉर्ट फुल टॉस चेंडू होता, कडा प्रहार करण्याचा प्रयत्न मयूरच असावा फलंदाजी मार्कवरती. ज्या मयूरच्या बॅटला सूर गवसला तर ऐन जानेवारीत या CBDच्या मैदानावरती धावसंख्येचा पाऊस पाहायला मिळेल, गडगडाटी पाऊस पाहायला मिळेल. कारण एक षटकार तोही उत्तुंग ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. फुल टॉस चेंडू अतिशय सुरेख पॉईंटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला फील्ड होतोय. एक धावसंख्या पूर्ण झाली, धावसंख्या 1 निशी वाढली. धावसंख्या धावपटलावरती 17च्या घरामध्ये. खरं तर 17 धावसंख्या धावपटलावरती आहेत. वैयक्तिक कोट्यात खेळत असताना आतापर्यंत एक षटकार आणि 3 एकेरी 15 धावसंख्येवरती खेळतोय. डाव्या हाताचा फलंदाज फलंदाजी मार्कवरती सज्ज, नाव आहे हेमंत. स्ट्राईक एंडकडे होता सलामीसाठी आलेला. खरं तर क्रिकेट हा डावखुऱ्यांचा खेळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं जात नाही. बिकॉज जगातील जर अनेक खेळाडूंची चाचपणी केली तर त्या वेळेला तुम्हाला लेफ्ट हँडेड्स खरं तर उजवे ठरलेले दिसतील. आणि इथं मात्र हेमंत अजूनही ज्याच्या बॅटसुद्धा सूर गवसत नाही तोच हेमंत. अवांतर स्वैर मारा घोषित केला आणि अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 18च्या घरामध्ये 18. दुसरा षटक, षटकवीर नाव आहे तुषार. या वेळेला मात्र परत एकदा स्वैर खराब आणि खराब 2 स्वैर मारे.
दोन खराब अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतोय. धावसंख्या धावपडालावरती 19च्या घरात. 19 लॉस ऑफ नन विकेट्स विदाऊट विकेट. कोणत्याही प्रकारची सफलता नाही. अप्रतिम गोलंदाजीचा खरं तर नमुना पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. सरळ हातानं स्ट्रेट हिट केला. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर आणि मात्र हा आलेला एक सौंदर्य, मादक सौंदर्य या फटक्यातून पाहायला मिळतोय असा एक खणखणीत षटकार. हा बघा क्रिकेटचा थरार आणि हा गेला खणखणीत षटकार. षटकार प्रशांत दादा तडाखे यांच्या वतीने खणखणीत षटकार. षटकार थँक्यू. या षटकारांशी धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती पाव शतक 25 लॉस ऑफ विदाऊट विकेट. आतापर्यंत मला वाटतोय षटक संपली गेली. 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडू नंतर माफ करा कारण 2 अवांतर आणि 4 निर्णायक. म्हणजे अशा प्रकारचे 3 निर्णायक धावसंख्या धावपटलावरती आहेत. 25 याच सरासरीनं याच गतीनं याच स्ट्रेंथ खरं ताकदीनं जर अगदी खेळण्याचा प्रयत्न केला तर जवळजवळ विजय निश्चित असेल. थांबवून ठेवावं लागेल आता या फलंदाजांना. परत एकदा त्याच पद्धतीनं शफल होण्याचा प्रयत्न. थोडीशी दुविधा होती काय करावं. चेंडू सरळ पाठवला. स्वायर मारा खराब धावपट्टीच्या बाहेर पडलेला खरं तर चेंडू स्वायर मारा म्हणून घोषित करतायत आमचे क्वालिफाईड ऑफिशियल्स पंच. एक धावसंख्येमध्ये बरं धावसंख्या 26. सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. एक धावसंख्या पलून काढतायत. एक धावसंख्या निश्चित धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 27च्या घरात. अद्यावत मैदान खेळण्यासाठी असणाऱ्या बॅट्स एक उत्तम दर्जाच्या चेंडूंची निवड उत्तम दर्जाची केली जातोय. तर दर्जेदार खेळ खेळत असताना एक दर्जेदार आयोजन आपल्या भेटीसाठी आलं. CPL 2025चं 8वा पर्व. चेंडूच्या पाठीमागे धावतात तोपर्यंत 2 धावसंख्या पलून काढल्या. 2 धावसंख्या बनीसी. धावसंख्या 2 वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात त्या 29च्या घरात. 29. हवेचा ओघ अजूनही तसं पाहिलं तर मंदावलेला आहे. म्हणजे वातावरणाची साथ खेळण्यासाठी फार गरजेची असतोय. मैदानावरती दुपारनंतर एक वेगळ्या शैलीत खेळ पाहायला मिळेल आणि तोच मात्र पवार नाव आहे. मयूर पवार फलंदाजी मार्कवरती सज्ज. स्ट्राईक एंडकडे तर नॉन स्ट्राईक एंडकडे असणारा हेमंत या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू असावा. लास्ट टू गो. CPL ला शुभेच्छा आपण पाहू शकाल. प्रीतम दादा मात्रे, जय मात्रे साहेब भाऊंच. या वेळेला अगदी बॅटला चाटून जाणारा चेंडू पंचानी बोट उंचावला. परतावं लागेल झेलच्या स्वरूपात बॅटकटच्या स्वरूपात. मयूर पवार बॅक टू पॅव्हेलियन. असा कसा बॉल सुटला. ही गेली विकेट. नाना कुदळे व बाळू चंदानी यांच्या वतीने विकेट. विकेट शेवटच्या चेंडूवरती मात्र एक झेलच्या स्वरूपामध्ये प्राप्त केली. या वेळेला अगदी निर्णय बॅट फर्स्ट. नेक्स्ट मॅच 3ऱ्या मॅचसाठी झालेला नाणेफेकीचा कौल टॉस झाला होता तर चंदानी ब्रदर्स यांना नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी बॅट फर्स्ट. तर तुम्ही तयारीत राहायचं आहे आणि ज्यांना क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलं जाईल त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विवरचना करायची आहे. किल्ला सजवायचा आहे. प्रत्येक अगदी व्यवस्थित बुरुजावरती शिलेदार लावायचा. अचूक नेम आणि नेमबाजीतून हे शिलेदार प्रतिस्पर्धी चे टिपायचे आहेत. का होणार आहे केला त्या मयूर पवारची जागा भरून काढण्यासाठी आलेला 1 डाऊनसाठी नाव आहे हरीश. हॅरी या वेळेला फलंदाजी मार्कवरती जातोय. आता समीकरण येऊन थांबले. 18 चेंडू. (42) 18-42. आणि मला वाटतोय शुभम आणि हेमंत हे दोन्ही हरीश हेमंत गोलंदाजी मार्कवरती मात्र शुभम पाहायचं आहे. पंचांच्या उजव्या बाजूनं मारा करेल. उजव्या बाजूनं मारा करेल. पंचांच्या उजव्या बाजूनं राऊंड द विकेटनं मारा करण्याचा प्रयत्न असेल शुभमचा. तर इकडे हॅरी आणि हेमंत. हेमंत अजूनही हेमंतच्या बॅटला सूर गवसला नाही. तसं पाहिलं तर एक षटकार आलाय खरा परंतु आतापर्यंत जवळजवळ 5 किंवा 6 चेंडू खेळला असेल हेमंत.
सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस चेंडू होता, खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न आणि आपण पाहिलं एक धावसंख्या पळून काढली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या एक निशी वाढली. धावसंख्या धावपटालावरती गुणपटालावरती पाहायला मिळतोय 30च्या घरात 30. आत्ता मात्र 41 धावांची आवश्यकता असेल निर्णायक विजयासाठी. थोडंसं महागडं आव्हान म्हणावं लागेल, कारण यावेळेस अगदी जर पाहायचं झालं तर एखाद्या हत्तीला अंकुश लावून थांबवून ठेवावं तशा प्रकारची कामगिरी करताना दिसेल का शुभम आपल्या टीमसाठी शुभ ठरेल का हे पाहायला मिळेल डॅनियल ब्रदरकडून. अतिशय सुरेख, कहाँ पे निशाणा और कहाँ पे निगाह या उक्तीप्रमाणे मात्र डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता. अतिरिक्त खरं तर या वेळेला निश्चितच एफर्ट लावावा लागेल या टीमला, कारण अजून 41 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी परत एकदा. आणि म्हणूनच म्हटलं होतं शुभम तारणहार ठरू शकेल डॅनियल ब्रदर्ससाठी, संकट मोचन ठरू शकेल. आत्तापर्यंत गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर 3 चेंडू फेकलेत, फक्त 1 धावसंख्या दिली आणि 2 चेंडू निर्धाव फेकलेत. परत एकदा तोच डाव्या हातानं पॅव्हेलियन एंडकडून अतिथी कक्षाच्या अगदी मार्गातून त्या दिशेकडून गोलंदाजी करताना दिसतोय तोच शुभम. परत एकदा अतिशय सुरेख मारलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेकडून डीप मिड विकेटकडे असणारा क्षेत्ररक्षक धावतोय. 1 धावसंख्या पळून काढली, 1 निशी धावसंख्या बदारली. धावसंख्या धावपटलावरती 31च्या घरामध्ये 31, 40 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. आणि यावेळेस वारंवार दिशा बदलावी लागतोय, कारण हेमंत आणि हॅरी, मार्को स्टिओ, युसुफ पठाण, इरफान पठाण अशा या भावांच्या जोडगोल्या होत्या ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच पाहायला मिळत आहेत. या वेळेला अगोदरच चपल होण्याचा प्रयत्न झाला. एस्ट्यांच्या अगदी जवळून जाणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूंचा खेळ, त्यामध्ये 4 जवळ निर्धाव, 3 निर्धाव आणि 2 एकेरी. एक गोल्डन षटक हाताळताना दिसतो, एक सुपर ओव्हर हाताळताना दिसतोय शुभम. अतिशय सुरेख स्टेटेड केलाय. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला फील्ड होतोय, तोपर्यंत 1 धावसंख्या पळून काढली, 1 धावसंख्येनिशी इथं धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती वाढत असताना षटकाची समाप्ती जाहीर करतायत आमचे क्वालिफाईड पंच. आणि क्वालिफाईड पंचानं षटक समाप्ती केल्यानंतर 18 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 32च्या घरामध्ये. आता उर्वरित चेंडू आहेत 12 आणि विजयासाठी धावसंख्या अपेक्षित आहेत 39, 39. होणार षटकार, चौकार, फलंदाजीचा थरार, पण हा आहे 6 चेंडूंचा डाव आणि ही पहा ओव्हर संपली. ए स्पोर्ट्स यांच्या वतीने ओव्हर संपली. तेही 8व्या पर्वातील पहिल्या पर्वापासून असणारे बदल, बनविलेले पॅव्हेलियन, अतिथी कक्ष, अलिशान प्रेझेंटेशन बॉक्सची मांडणी, समालोचकांचा ताफा, सन्मान चिन्ह, प्लेयर ऑफ द मॅचसाठी दिला जाणारा एक मोमेंटो, या सर्व गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर आम्ही 8 पर्वात काय केलं हे आपल्याला निश्चितच दरवर्षी पाहायला मिळेल. ते नाविन्यपूर्ण पर्व तेही 8वा आपल्या भेटीसाठी आलं. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती 4थ्या क्रमांकावरती सांघिक, 4th टीमकडून 4th षटक हाताळण्यासाठी यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आहे. डॅनियल ब्रदरकडून लोहित, अष्टपैलू आहे खरं तर. उत्तम फलंदाज, सलामीसाठी लोहित येतोय, चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजी म्हणजे स्लॉगवर फेकण्यासाठी येतोय, क्षेत्ररक्षण उत्तम आहे. आणि अष्टपैलू म्हणजेच एका हिऱ्याला 8 ज्याप्रमाणे आर्या असतात तशा प्रकारे 8 अंग विशिष्ट अशा वैशिष्ट्यपूर्ण गुणानं भरलेले क्रिकेट खेळामधील तोच लोहित गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. फुल टॉस चेंडू, खरपूस समाचार. चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. अगदी 6 धावांसाठी आलेला एक आसमानी गगनचुंबी षटकार. हा बघा क्रिकेटचा थरार आणि हा गेला खणखणीत षटकार. प्रशांत दादा तडाखे यांच्या वतीने खणखणीत षटकार. 11 चेंडू 33 धावा. टाइम अलर्ट असेल, प्लीज सर्वांनी अगदी पंचांनी याच्याकडे बारकाईनं लक्ष द्या, त्यांना अलर्ट करा, बिकॉज अन्यथा 15 मिनटं 59, 16 मिनटं आत्ता होत आहेत, तर लगेचच टाइम अलर्ट करायचं आहे. 11 चेंडू. षटकारासाठी आप्पा यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
हो, आखूड टप्प्याचा चेंडू. हेमंत थोडासा फंबल झाला, दुविधा होती. नो चेंडू, स्वैर मारा, खराब मारा, दूषित मारा. ऐन जानेवारीमध्ये मिळालेला बोनस 32 धावांची आवश्यकता. आता निर्णायक विजयासाठी 11 चेंडू 32 धावा. फ्रीट मुबा असेल. खरं तर असे अनेक समालोचक आहेत या फ्रीटला वेगवेगळ्या नावानं उपमा देऊन, अगदी उपमा आणि उपमेयातून सजवलं जाणारं समालोचन. मग आपले दशरथ काका असतील, त्याच्यानंतर अनेक काही समालोचक आहेत. आणि म्हणूनच इथं मात्र आपण पाहू शकाल हेमंत 11 चेंडू 32 धावांची आवश्यकता असताना संपूर्ण संघाची मदार सलामीसाठी स्ट्राईक एंडकडे आलेला हा फलंदाज या वेळेला अजूनही मैदानात चौथ्या षटकापर्यंत तग धरून उभा आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 39. अतिशय सूर्य 19 मारलेला चेंडू स्वतः क्षेत्ररक्षक पळतोय. तोपर्यंत एक धावसंख्या पळून काढली, दुसरी धावसंख्या सुद्धा पळून काढतायत. फ्रीडचा मात्र पुरेपूर फायदा घेता आला नाही. 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. किंबहुना 3 तरी किंवा 2 फटके मोठे 2 षटकांमध्ये अपेक्षित आहेत. तर क्वालिफाईड पंच आमचे सिद्धेजी राठोड असतील, संजयजी सावंत किंवा जयंत पाटील ऑफिशियल्स आहेत या पर्वाचे पहिल्या दिवसाचे. आणि या वेळेला स्टेटेड केला होता. काय होणार, सूर्यप्रकाशाचा अगदी थोडासा त्रास झाला, फंबल झाला. क्षेत्ररक्षक इथं मात्र 2 धावसंख्या पळून काढल्या. चेंडू मात्र संपले जातात. इथं मात्र आता 9 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 9-28. चौथा षटक आणि चौथ्या षटकातील पुढचा चेंडू. चौथा चेंडू घेऊन येणार गोलंदाज लोहित. ऑलराऊंडर लोहित डॅनल ब्रदरकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज. लेग स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू. खारगर एंडकडून जाणारा चेंडू अवांतर घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 44च्या घरामध्ये. आता 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न जाणार. चेंडू सीमारेषेच्या लॉंगॉनच्या दिशेनं आलेला खणखणीत षटकार. हा बघा क्रिकेटचा थरार आणि हा गेला खणखणीत षटकार. षटकार 8 प्रचंड चेंडू आणि आता 21 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटकाला प्लीज लगेच चेंडू द्यायचा आहे. महत्वाची सूचना आयोजक, प्लीज चेंडू द्यायचा आहे मैदानात. 8 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. या वेळेला मात्र सेकंड लास्ट चेंडूची. चौथ्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. बॅटचं तोंड उघडलं. आसमानी एक आवाज आला. खरं तर एक स्वीट साऊंड आला बॅटमधून. चेंडू आणि बॅटचं उत्तम समीकरण. टायमिंग प्रॉपर साधला गेला. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला एक खणखणीत षटकार. खरं तर 6 धावांनिशी धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 21. आता 8 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल निर्णायक विजयासाठी. वैयक्तिक पहिलं आणि त्याचबरोबर सांघिक चौथं षटक घेऊन आला होता लोहित. CBD प्रीमियर लीग CPL 2024. अप्पा स्ट्रायकर मुख्य आयोजकांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. ए स्पोर्ट्स आणि यांच्या माध्यमातून हा खरं तर या ठिकाणी अतिशय उत्तम असा खेळ तोही टेनिस क्रिकेटमधील पाहायला मिळाला. उत्तम दिवस निवडला गेला आणि त्या दिवशी या स्पर्धेचा या लीगचा शुभारंभ अगदी काही क्षणांपूर्वी बरोबर सकाळी 9 वाजून काही मिनिटांना उद्घाटन सोहळा संपन्न झाला. 8 चेंडू 21 धावा. हेमंत ऑन स्ट्राईक. अजूनही 40 सेकंद आणि त्यामध्ये अगदी त्याला 2 चेंडू संपवायचे आहेत. ओ त्रिफळाचित. इथं मात्र परतावं लागेल. हेमंत होतोय त्रिफळाचित बाद. हेमंत परतणार बॅक टू डग आउट. असा कसा बॉल सुटला. ही गेली विकेट. नाना कुदळे व बाळू चंदानी यांच्या वतीने विकेट. विकेट साठी नवीन आलेला फलंदाज स्वप्नील पाहिजे आहे. इनॅट नंबर 4 मला वाटतोय 4थ्या क्रमांकावरती येतोय. हेमंत लोहित गोलंदाजी मार्कवरती असताना अजूनही ज्या वेळेला 7 चेंडू 21 धावा
पूर्ण करायचे आहेत. म्हणजे परत एकदा समीकरण येऊन थांबले. प्रत्येक चेंडूवरती 3च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. स्वप्नील येतोय ज्या वेळेला खरं तर पहिला मयूर पवार बॅक टू पॅव्हेलियनकडे परतला. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज ज्याचं नाव होतं हॅरी. आणि आत्ता परत एकदा हेमंत म्हणजे सलामीची ही जोडी गारज झाली. इथं मात्र त्याच हेमंतची जागा भरून काढण्यासाठी आलेला स्वप्नील टेलनी करतोय, चाचपणी करतोय. क्षेत्ररक्षण कोणत्या ठिकाणी ट्रॅव्हल तैनात केलेत. हलकासा कट करण्याचा प्रयत्न झाला असता बॅट आणि चेंडूचं समीकरण नाही. इथं मात्र डॉट चेंडूची सांगता. 6 चेंडू 21 धावा. 6 चेंडू 21 धावांची लास्ट ओव्हर कोण घेऊन येणार. खरं तर खेळ हा उत्तम दर्जातून खेळत असताना आपण किती एफर्ट देतोय आपल्या टीमसाठी ते महत्त्वाचं आहे. आणि क्रिकेट म्हटलं तर एक टीमवर्क आहे. एखाद्यानं चांगलं खेळून जर गोलंदाजानं गोलंदाजी उत्तम केली नाही, क्षेत्ररक्षकानं फील्ड व्यवस्थित केली नाही, तर विजयाकडे वाटचाल करताना दमछाक होऊ शकेल. तसं झालं नाही. डॅनियल ब्रदरकडून पाहायला मिळालं ज्या वेळेला लोहित गोलंदाजी मार्कवरती आलाय, गोल्डन षटक फेकताना दिसला. ज्यानं आत्तापर्यंत माफ करा ज्या वेळेला शुभम आला होता, या शुभमनं हा षटक हाताळलं होतं. विजयाकडे जाण्याची वाटचाल मार्ग मोकळा केला होता. 3 निर्धाव चेंडू फेकले, 2 एकेरी आणि 1 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. वैयक्तिक पहिलं आणि त्याचबरोबर सांघिक षटक. 6 चेंडू 21 धावा. 6-21. 21 धावा 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवर नवीन आलेला गोलंदाज नाव आहे मयूर. खरं तर चला लगेचच टाइम अलर्ट करा पंचांनी. क्षेत्ररक्षण झटपट सजवा. तुमच्याकडे टाइम फार कमी असणार आहे कारण त्या टाईममध्येच आपल्याला सामना पूर्ण करायचा आहे. नेक्स्ट मॅच ज्या मॅचने चंदानी ब्रदरनं फलंदाजी घेतली त्यांची सलामीची जोडी मैदानात जाण्या अगोदर झटपट अकाल ज्योत या टीमनं मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंचही ट्रॅव्हल होतील. जाऊया मैदानाकडे. मयूर फर्स्ट टू गो. 6-21 समीकरण येऊन थांबलंय. खरं तर ज्या स्ट्राईक रेटनं आता आपल्याला हा स्कोर पूर्ण करायचा आहे, हा टार्गेट पूर्ण करायचा. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. यावेळेस काय होणार, पकडला जाईल का झेल. आणि निश्चितच खरं तर अप्रतिम झेल होता. खराब मात्र हा चौकार. चौकार पंचांकडून इशारा येतोय. या चौकारांची धावसंख्या बदारली गेली. धावसंख्या धावपटालावरती 4 निशी वाढली जातोय. समीकरण येऊन थांबलंय. 5 चेंडू 17 धावा. 5 चेंडू 17 धावा. मयूर यावेळेला मात्र लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड ऑफिशियल पंच अवांतर घोषित करतायत. 5 चेंडू 16 धावा. समीकरण जवळ येऊ लागलं. एक रंगतदार सामना. एक खरं तर टफ फाईट मॅच आपल्याला समोर पाहायला मिळतोय. एकीकडे डॅनियल ब्रदर 2 हात करताना दिसत आहेत. श्री स्वामी समर्थ या टीम समोर. फुल टॉस चेंडूचा करपूस समाचार. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 चेंडू 10 धावा. या षटकारांची धावसंख्या झपकन वधारली गेली. हा आलेला एक दर्जेदार षटकार. हा बघा क्रिकेटचा थरार आणि हा गेला खणखणीत षटकार प्रशांत दादा तडाखे यांच्या वतीने खणखणीत षटकार. प्रशांत दादा तडाखे यांच्या माध्यमातून येस तडाखा दिला आणि याच तडाख्यावरती मिळाला एक षटकार. षटकारांची धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळेल ते आता समीकरण येऊन थांबलंय. ते 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. मयूर ऑन ट्रॅक. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. उजव्या हाताचा फलंदाज ओव्हर द विकेटनं मारा करतोय. परत एकदा ओव्हरपिच चेंडू होता. इथं काय होईल, झेल पकडला जाईल का. येस आणि निश्चितच इथं मात्र परतावं लागेल. आलेला हॅरी होतोय. बॅक टू डगआउट. 3 चेंडू 10 धावा. डीजे असा कसा बॉल सुटला. ही गेली विकेट. नाना कुदळे व बाळू चंदानी यांच्या वतीने विकेट.
साठी महत्त्वपूर्ण राहिलं. गतवर्षी NMPLला जी CBDची टीम या ठिकाणी अगदी उत्तम बांधणीतून बांधली गेली. आप्पांचं नेतृत्व होतं. आप्पा स्ट्रायकर म्हणून जी टीम NMPLमध्ये खेळली गेली त्याचं नेतृत्व एक टीम पॅकर्टी टीम ओनर म्हणून तडाखे साहेबांचं नेतृत्व राहिलं. आणि म्हणूनच टेनिस क्रिकेटवरती प्रेम करणारे नवी मुंबईमध्ये काही कमी नाहीत. कारण नवी मुंबई तसं पाहिलं तर उच्चभ्रू आणि उच्च शिक्षित लोकांची वस्ती, किंबहुना गावाचं गावपणी पाहायला मिळतो नवी मुंबईमध्ये आणि शहराचं शहरपणी. खरं तर रुरल आणि त्याचबरोबर शहरी एरिया इथं 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. इथं मात्र एकदा कधीतरी दोलायमान सामना पाहायला मिळतोय, कधी स्वामी समर्थकडे तर कधी डॅनियल ब्रदरकडे. या वेळेला मात्र नो टीम मीटिंग प्लीज, नो टीम मीटिंग, अन्यथा आपला एखादा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 11 वाजून जवळजवळ 46-47 मिनिटं होत आहेत. आपण पाहत आहेत, अनुभवत आहेत CPL 2025चा थर्रार. आणि त्या थर्रारातील आजची मॅच आहे सेकंड मॅच. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, बॅट फुटला होता, चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढण्याचा प्रयत्न सफल ठरला. बॅट आणि चेंडूचं समीकरण आलं नाही, पॅडला आदळला. लेग बॅटच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या प्राप्त झाली. धावसंख्या धावपटलावरती 62. आता 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. दोन्ही मोठे फटके. स्वप्नील फलंदाजी ट्रॅकवरती. स्वप्नील टू मयूर. अतिशय सुंदर ओरपीच चेंडू जाईल का सीमारेषेच्या लगत. इथं मात्र असणारा क्षेत्रक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण होतोय आणि 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 64च्या घरामध्ये. आता 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता निर्णय विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचं नियम असणार आहे, तर त्याच्यासाठी 7 धावसंख्या. आता प्रतीक्षा असेल ती म्हणजे स्वामी समर्थ या टीमला एखादा अवांतर येतो का आणि परत एकदा अवांतर आल्यानंतर विजयाकडे वाटचाल होतो का. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर याला कुठेही थारा दिला जात नाही. क्रिकेट हे प्रत्यक्ष स्वरूपात कैक सामने आपण पाहिलेत. लोएस सामने डिफेंड करताना आपल्याला कैक वेळेला पाहायला मिळालेत एखाद्या टीमनं. अतिशय सुरेख उंचावर मारताना दिसतोय. झेल होईल का. इथं मात्र पकडला झेल. इथं संपला जातोय सेकंड मॅचचा खेळ आणि निश्चितच 7 या धावसंख्येनं विजयाचा सामना आपला पल्ल्यात घेताना दिसतोय. टीमचं नाव आहे डॅनियल ब्रदर्स. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. विजयी संघाचं अभिनंदन आणि परास्त झालेल्या संघाला अर्थात स्वामी समर्थ हार्ड लक फॉर दिस टाइम, बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला परत एकदा दिल्या जात आहेत शुभेच्छा. जाऊया. असा कसा बॉल सुटला, ही गेली विकेट. नाना कुदळे व बाळू चंदानी यांच्या वतीने विकेट विकेट. चला, आणि डॅनियल ब्रदर्स या टीमला आणि त्यांचे संघमालक सिन्यू डॅनियल सरांना मी इन्व्हाइट करू.